इथे बागेमध्ये लहान मुलांना जे काही खेळण्यासाठी ठेवलेलं आहे ना, तर ते मोठ्यांनी वापरू नये. सगळ्यांना एक विनंती आहे. मी थोडंसं वापरते हां, असू दे असू दे. तर इथे ना हे थोडंसं असं होतं, मला पण मजा वाटत होती, पण एकदमच खाली जात होतं. त्याच्यामुळे एक दोनच वेळ इकडे तिकडे केलं आणि मग बस रे बाबा बोलले, कारण की पायावरती ताण पडतो त्याच्यामुळे. तर लहान मुलांचं आहे, आपल्यासाठी नाही आहे, उठा झालं. तर ना गौरांगने एक दोनदा हे केलं आणि मग उठला. आणि ह्याच्यातून मला काय उठायला येईना, तर थोडीशी गौरांची मदत घेतली आणि मी पण तिथून उठले. हे बघा इकडे छोट्या मुलांच्या खेळणीवरती आपण बसतोय, लाज नाही वाटत हां. तर ना इकडे ही ना नर्सरी केल्यासारखी केले, पूर्ण चारी बाजूने पॅक करून, म्हणजे हे ग्रीनवालं कापड आहे ना त्याच्यानं पॅक केले. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे अशी आतमध्ये आहेत. मी कॅमेरा आतमध्ये घातला आणि शूट केलं, तेवढी हुशार आहे ना मी, तुमची शुभांगी. तर ना इकडे छान छान अशी नवीन 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 सगळी झाडं वगैरे होती. तर इथे ना इथे म्हणजे ह्याच्या बाजूला जे आहे ना तिथं ते पक्षी वगैरे असायचे, म्हणजे बदक वगैरे. तर मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ते मला दिसले नाहीत. आणि इकडे थोडंसं काम वगैरे चालू आहे, नवीन नवीन डेव्हलप चालू आहे. तर मगाशी पण मी बोलले. आणि आता चला जाऊया, बघूया कुठून कुठून रस्ता आहे, काय काय आहे. मी फक्त ना असं फिरून फिरून तुम्हाला दाखवते हां. तर प्लीज बघून घ्या. ज्यांनी बघितलेलं नाही आहे पन्हाळ्यावरची ही बाग, मी माझ्यासाठी पण नवीनच आहे. मी खूप वर्षापूर्वी आले होते, म्हणजे तेव्हा हे काहीही नव्हतं. फक्त हे असं जुनं आहे ना, हे असं होतं, नवीनमध्ये काहीही नव्हतं. म्हणजे मला वाटते झाले असतील त्याला एक 15 वर्ष सिरियसली, म्हणजे 15 वर्ष झाली असतील तेव्हा आले होते. त्याच्यानंतर मी इकडच्या भागात आलेच नाही. पन्हाळ्यावरती आले, वरती गडावरती फिरायचं, तिकडच्या तिकडे छान असं जेवायचं, जेवणाच्या पार्ट्या करायच्या आणि निघून जायचं, हा आमचा कार्यक्रम. तर मला ना अजून कमेंट करून ना तुम्ही सांगितलं नाहीत की मला हे जीन्स आणि टॉप चांगले दिसतात का, घेऊ का अशामध्ये टॉप वगैरे. तर मिस्टरांना आणि गौरांगला पण छान आवडलं. तर मी तुम्हाला विचारते, तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की सांगा. मी काय विकायला म्हणत नाही हां, मला घालायला म्हणते. जर असे छान वाटत असतील ना तर कमेंट करून सांगा, मी थोडंसं ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे घेते. तर गौरांग आणि मिस्टरना मला विचारतायत, बाई तुला फिरून बाद झालं असेल तर जाऊया का गाडीकडे, पुन्हा तेवढ्या पायऱ्या चालायच्या आहेत. तर म्हटलं ठीक आहे चला जाऊया, फिरून तरी झालं, बाग पण बघून झाले, व्हिडिओ पण बनवून झालेले आहेत, बऱ्यापैकी कवर झालेला आहे पन्हाळ्याची ही तबक उद्यानची बाग. तर आज ना मला येतावेळी पण लहान मुलांच्या सहलीचं ना म्हणजे गाड्या दिसल्या होत्या. आणि हे बघा पायऱ्या, बघा जरा, बघा केवढ्या आहेत पायऱ्या, एवढ्या चालवत आणलीत मला. तर त्यांनी नाही, मी त्यांना आणलं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की व्हिडिओ तर मला करायचे होते. हे एवढ्या पायऱ्या पुन्हा आपल्याला वरती चालत जायचे आहेत. तर आताच माझे पाय दुखायला लागलेत. तर पाय दुखतोय असा विषय काढायचा नाही, क्लिअर शब्दामध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते काही बोलू शकत नाही. आणि असं हे पूर्ण ना बोलत आपण ना हे पूर्ण सर करूया. होईल शुभांगी, तू करू शकतेस. हे बघा खाली बघा जरा, केवढ्या पायऱ्या मी वरती चालून आले, पण ना इथे आता थोडंसं मला खेचावं लागते वाटतं. तर मिस्टरांना बोलले प्लीज पाया पडून घेतलेत आणि मग म्हटले थांब तुला ओढतो जरा, मी तुला सपोर्ट देतो, पड. तर असं करत एकदाच मी निम्म्या रस्त्याला तरी आले, अजून निम्मा रस्ता पार करायचा आहे. हां, तर मी हेडफोन लावलेले आहे, त्याच्यामुळे माझा आवाज बघा तुम्हाला व्यवस्थित येत असेलच, नक्कीच येत असेल. कारण की थोडे व्हिडिओ मी बोलून केले डायरेक्ट, थोडं मी एडिटिंग करून केले, सगळं कॉकटेलमध्ये सगळं आहे. तर फायनली ना जिथं आपण तिकीट काढलं होतं आणि सुरुवातीला जिथं गेलो होतो ना ते वरती चढून, तर तिथंपर्यंत पोचलो. अजून थोडंसं आहे, अजून थोडेसे आहेत, म्हणजे अजून 51 पायरी आहे आपल्याला. म्हणजे इथे आहेत बघा हे चनेवाले मामा, जाता बघितलं होतं ना, तर त्यांच्यापर्यंत आपण पोचलोय. आणि असं एकदम ना इथे पहिलं ना मी पाण्याची बाटली घेणार आहे, कारण की मला तहान खूप सारी लागली. आणि खाली तिथं पाण्याची बाटली पण आणि दुकान पण खालच्या बाजूला नाही आहेत, तर इथूनच तुम्ही पण जातावे ना, इथूनच घेऊन जा. तर गौरा म्हणते मम्मी चल बाई आता. तर मी पायऱ्या टाळण्यासाठी म्हणजे पायऱ्या होत्या ना त्या नको होत्या मला, तर ह्यामधून एक रस्ता होता. मिस्टर बोलले बाई तुम्हाला गेल्यानंतर ताप लावशी आणि ह्या रस्त्यानं चल, कच्चा रस्ता आहे. तर म्हटलं ठीक आहे चला, पायऱ्या चालायच्या नाहीत ना, तर चला असं नॉर्मल रस्त्याला चालून का होत नाही. तर हे बघा झाडी झुडपीतनं कुठनं घेऊन आलेत मला.
तर खरंच की हा जवळच आहे, गेल्या वेळेला जाता वेळी मला माहीत नव्हता. तर इथून गेलो असतो बरं झालं असतं आणि इथं लगेचच आम्ही रस्त्याला पोचलो, आलो की नाही 2 मिनिटात. तर एकदम जवळच्या रस्त्यानं काढलं होतं त्याने बाहेर कुठून तरी. तर आता ना आपण आता जायचं आहे जिथं आपण गाडी पार्किंग केलेली आहे तिथून गाडीत बसून आपल्याला यायचं आहे आता दुसऱ्या बागेकडे. दुसऱ्या बागेकडे म्हणजे माहीत आहे का कुठली बाग आहे? ही आहे दुसरी बाग, नेहरू उद्यान. तर गौराला म्हटलं दाखव. मी लगेचच आले इथे, 2 मिनटं पण थांबले नाही तिथे, लगेच बसले लगेच आले. आणि व्हिडिओ मी स्टॉप पण केला नाही, लागलंच स्टॉप म्हणजे तसा मी थांबवला होता पण बाहेर पडले नाही व्हिडिओमधून, कट केला नाही व्हिडिओ, एकसारखाच झाला तो व्हिडिओ. तर नेहरू उद्यान आहे, तर इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे आलेली आहे शाळेची सहल, ते पण लहान लहान मुलांची. आणि इथे नेहरू उद्यानच्या इथे ना सुरुवातीलाच एक लागते विहीर, जी की खूप मोठी आहे. इथं मी आले होते, बऱ्याच वेळा इथं आले होते. हा परिसर माझ्या ओळखीचा आहे, पण जिथं पहिला आपण गेलो होतो तो नाही आहे माझ्या परिसर ओळखीचा. तर दुसरी बागेमध्ये हा नेहरू उद्यानचा मला परिसर ओळखतो बऱ्यापैकी, कारण की इथं ट्रेन आहे आणि भक्ती माझी इथं आल्यानंतर मध्ये बसल्याशिवाय सुट्टीच देत नाही. आणि आज भक्ती नाही म्हटल्यावर मी तरी बसणारच आहे. तर कोणाकोणाला बघायचं आहे मी बसणार आहे ट्रेनमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते घेत नाही, कारण की एकसारखंच होणार. फक्त बागेमध्ये आलेले आहे दुसरी सेकंड बाग. तर ट्रेनमध्ये बसलेले वगैरे व्हिडिओ मी दुसरा अपलोड करते, चालेल ना? चालवायला लागते असं. तर ना एकसारखे मोठे मोठे होत आहेत ना, मोठे मोठे व्हिडिओ झाले की थोडंसं तुम्हाला पण बघायला कंटाळा येईल, त्याच्यामुळं म्हटलं मी छोटे छोटे व्हिडिओ करावे. तर इथे पहिल्यांदा आपण जाऊया ट्रेनच्या तिथे आणि तिथून नवीन व्हिडिओ मी स्टार्ट करते. ट्रेनमध्ये बसल्यापासून ट्रेनमध्ये उतरण्यापर्यंत तिकीट वगैरे आहे, बघू काय काय आहे ते, कितीचं आहे काय आहे. लहान मुलांचं वेगळं आहे, मोठ्यांचं वेगळं आहे, किती ट्रिप आहेत ते पण आपल्याला कळेल. आहे की नाही ट्रेन गेली कुठे? हे बघा शाळेची सहल आली. मी ही गाडी तिकडेच बघितली होती म्हणून तुम्हाला मगाशी पण बोलले की गाडीच्या सहली बऱ्यापैकी आलेल्या आहेत. तर मी एकदा ह्यांना विचारणार ही कोणती शाळा आहे, विचारल्याशिवाय चैन नाही पडायचं मला. जाणून एखादी गोष्ट जाणून घ्यायची तर घ्यायचीच, काही होऊ दे. तर हे बघा इकडे हा ट्रेनचा एरिया आहे आणि मला बसायचंच आहे. तर मी जाऊन विचारून येते पहिला ट्रेनचं तिकीट. आणि मी आणि कोण बसणार माहीत नाही, मिस्टर बसतात का गौरा, तर तिकीट वगैरे काढून येते.